कुमाये हरि जय जय हरि जय कुमार कुमाये ठोपर कुमाये कुमार ठोपार कुमाये कुमाये कुमार कुमार ठोपार कुमार कुमार ठोपार कुमाये ठोपार कुमार ठोपार कुमार ठोपार कुमाये हॅलो दादा थोडा आवाज द्या फक्त आवाज हॅलो कृष्ण हरे सगळे माग म्हणत जावा रूप पाहता
सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवी वार तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार भरवा तो विठ्ठल भरवा माधव भरवा भरवा जन्म हो का भलते यादी 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 परिण चुको हरि भक्ती परिण चुको हरि भक्ती हरे भक्ति परिणत को हरे भक्ति परिणत को हरे भक्ति परिणत को हरे भक्ति जन्म हो का भलते यादी जन्म हो का भलते यादी
चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा सदा संग हरिदासाचा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढतो पुढती हेची द्यावे पुढतो पुढती हेची द्यावे पुरती हेची द्यावे पुरती द्यावे पुरतो पुरती हेची द्यावे पुरतो पुरती नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती नामा म्हणे कमलापती हेची द्यावे पुढता पुढती हेची द्यावे पुढतो पुढती द्यावे पुढता पुढते हेची द्यावे पुरता पुरती हेची द्यावे पुरता पुरती हेची देवा पै माग हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित चरण सेवा अखंडित बारक माये जय बारक माये बारक जन्म हो का भलते जाते 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 जन्म
हरी भक्ती परिमीन चुको हरी भक्ती वास परिणाम को हरि भक्ति परिणाम को हरि भक्ति हे देवा परमागत हे देवा परमागत चरण सेवा अखंडित चरण सेवा चरण 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 सेवा चरण सेवा चरण सेवा अखंडित चरण सेवा शरण सेवा चरण सेवा चरण सेवा अखंडित
भलते याती परीन चुको हरी भक्ती हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित नामा म्हणे कमळापती हेची द्यावे पुढतो पुढती हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित विठ्ठला विठ्ठला जन्म हो का भलते याती परीन चुको हरी भक्ती हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित आपल्या 10 बिघे वस्तीवर बरोबर आहे ना नाव घेतलेलं 10 बिघे वस्तीवर गेली 52 वर्षे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मरोलीकर माऊली यांनी सुरू केलेला हा उत्सव आणि त्या उत्सवातील ह्या वर्षीची जागराची सेवा माझ्या वाट्याला आली. आपल्या फडावर येणारे योगेश महाराज महाळे त्यांचा फोन आला, महाराज आपल्या वस्तीवर सप्ताह असतो वार्षिक आणि त्या उत्सवाकरता एखादी सेवा द्या. म्हटलं आता वारीत तर जमत नाही, वारीच्या आधी तर मी होय म्हणून बसलो होतो. आता एक दिवस होता म्हणून महाराजांना होय म्हणालो आणि त्या निमित्ताने येण्याचा योग आला. आपल्या सगळ्यांचं दर्शन घडलं. शेवटचा म्हणजे जागराची सेवा करत असताना आपल्या संप्रदायामध्ये एक अलिखित नेम असा आहे, असं कुठे लिखित नेम नाही या शेवट दिवशी मागणीचा अभंग घ्यायचा, पण अलिखित आहे, काय हरकत नाही. काय करावं, कुठला अभंग घ्यावा, कसा अभंग घ्यावा, काय मागावं देवाला, संतांच्या मागणीतनं माग. त्या सेवेकरता घेतलेला अभंग पंढरी निवासी महान भगवत भक्त पंढरी रायाचे लढेवाळ असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा देवाला मागणी मागणारा अभंग आहे. जन्म हो का भलते याती परीन चुको हरिभक्ती. वेळेची मर्यादा सांगितली. आता गेली 7 दिवस टायमात कीर्तन झाली म्हणजे 7 ते 9 बरोबर आहे ना. आणि त्यात आजचाही दिवस बाद नसावा म्हटलं काय हरकत नाही. खरं बोलू का, इथं आल्यानंतर ना एक आनंद वाटला त्या तरुण पोरांकडे बघून, लहान लहान हे टाळी वाजवू नका. अरे आपण 100 नंबरी सोन आहे, टाळी वाजवायचं नाही. आपल्याला सांगावं लागत नाही सोन आहे म्हणून, दिसतच ते. त्या मुलांकडे बघून आनंद वाटला. आजकाल गावोगावी भजनी मंडळ जवळजवळ संपली जुनी भजनी मंडळ. पहिले शनिवारचं भजनी मंडळ असायचं, सोमवारचं असायचं, गुरुवारचं असायचं. गावामध्ये एक परमार्थ जिवंत असायचं. आजकाल ते कुठं पाहायला मिळत नाही. पण आपल्या वस्तीवर एवढे मुलं बघितले, आनंद वाटला. असं आहे, सोन आहे नसंपूर्ण. फक्त एक विनंती आहे, म्हणजे आग्रह नाही, विनंती आहे. आता सोनं आहे पण त्याला सुवास यावा, त्याच्याकरता काय इच्छा आहे एक मनात, ती जी पॅन्ट घातली ना फक्त धोतर नेसा पुढच्या वर्षीपासून. विठाला सोनेपी सुहागा म्हणतात त्याला. आनंद वाटला. सगळे बाल गोपाळ सगळे परमार्थामध्ये सगळी एकत्र येतात. तुम्ही आम्ही खेळी मिळी खात करा परमार्थ मध्ये काय स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथाला लागल्यानंतर एकमेकाचा हात धरून पूर्वी गिने पंढरपूरच्या वारीला आषाढी असेल, कार्तिकी असेल, माघ असेल, चैत्र असेल, मोठ्या वाऱ्या भरायच्या. ह्याच्या खूप गर्दी असायची, रस्ते लहान असायचे आणि ग्रामीण भागात आलेले माणसं, त्याच्यामध्ये बायांची झुंबड असायची. नऊवार लुगडं नेसलेलं असायचे, ती हिरवं पातळ असायचे, कपाळाला फुलं मोठं कुंकू असायचं, नाकात नथ मोठी असायची.
पायात जोडवे एवढे खणखण असायचे वाजायचे. फरशीवर पाय टाकला की कट 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 वाजायचे ते जोडवे. चांगले 2-2, 5-5 भाराचे जोडवे असायचे. आणि ते शिक्षणापासून वंचित असलेला समाज आपला. एवढी मोठी गर्दी पंढरपुरामध्ये, शंकरा चिगरी असायची, चालायला येत नसायचं. मग ते बाया माणसं काय करायच्या नवीन आलेल्या, आपण कुठं चुकू नये म्हणून एका वळीने चालायच्या. ग्रुपने चालत असतात एका वळीने चालायच्या. नुसत्या वळीने नाही तर एकमेकीने एकीचा पदर धरायचा माग, तिच्या मागे चालायचं. पुढचीचा पदर मागचीने धरायचा आणि मागचीचा पदर तिने धरायचा. अशी त्यांची एक रेल्वे चाललेली असायची. ती कशा करता असायची, एक एका सहाय्य करू. सगळे आलेले आहेत पंढरपूरला, सगळे वारी करताच आलेले असतात, सगळे परमार्था करताच आलेले असतात. पण त्या गर्दीमध्ये आपण कुठं चुकू नये, आपण कुठं गमवू नये, आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये ही दक्षता घेत होते. तद्वत परमार्थामध्ये सुद्धा आपण एकमेकाचा पदर धरून चाललो तर आपला परमार्थ सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण पदर कोणाचा धरायचा एवढं मात्र कळलं पाहिजे. नामदेवराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून देवापुढे उभारलेले आहेत. हेची देवापै मागत, देवापुढे उभारून मागणी मागत आहे. काय मागणी मागतात? देवा, तुझं जर का मूळ स्वरूप पाहिलं तर तू कसा आहे? योगी जपी तपी ध्यानी संन्यासी यांना न कळणारा, न आकळणारा, न मिळणारा. भगवत प्राप्ती करता अनेक जण अनेकांनी अनेक साधनं केली. एक फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक ते कडे कपाट शिखरी, गिरी कंदरी रिघाली. एक जाठाळ गाठ्या, एक नकधारी ढिसाळ, एक ते नकधारी ढिसाळ, एक महाहत्ती विशाळ, एक ते पिसाळ मत्त मुद्रा. नाथ महाराजांनी भगवत प्राप्ती करता साधनं करणाऱ्यांची यादी वाचली. देवाच्या प्राप्ती करता कोणी फळाहारावर राहतो, अन्नाचा त्याग करतो, तरी सुद्धा भगवत प्राप्ती होत नाही, भगवत दर्शन होत नाही. अन्नाचा त्याग करून होत नाही म्हणून फळावर राहतात. फळ खाऊन सुद्धा परमात्मा मिळत नाही म्हणून निराहारी राहतात. एक फळाहारी, एक निराहारी. निराहारी सुप्पा आणि तृष्णी पुराणांची कथा असे. हे वसुदेव देवकीचे पूर्व अवतार. त्यांनी भगवंताच्या भेटी करता लाखो वर्ष तपश्चर्या केली. कशी केली? काही लाख वर्ष नुसती एक भुक्तच राहिली, काही लाख वर्ष नुसती फळच खाल्ली, तरी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होईना, दर्शन देईना देव. मग काही लाख वर्ष नुसते हवेवर राहिले, मग परमात्मा प्रसन्न झाला. तुमच्या आमची एकादशी बघून असं वाटत नाही आपल्याला एका जन्मात देऊन मिळेल म्हणून. विठ्ठला एक एकादशी आम्हाला करणं होत नाही. 15 दिवसात नाही येणारी, 15 दिवसा एक एकादशी. अरे न करसी, खरं बोलू का, आता एकादशी उपवास राहिलेला नाही. व्रत एकादशी करीन उपवास. आता उपवास राहिलेला नाही. आता वारकऱ्याचा सण झालाय 15 दिवसाला. विठाला उद्या एकादशी म्हणलं की आजपासूनच तयारी असते. दशमीलाच चांगला दुकानात जाणार, गावात मिळत नाही विडणीत, फलटणला जाणार, फलटणला चांगल्या राम बाजारात जाणार. बरोबर आहे ना? राम बाजारात जाणार, राम बाजारात जाऊन साबुदाणा आणणार. आता मोठा साबुदाणा चांगला भिजत नाही, त्याला म्हणणार लहान साबुदाणा दे. नाही का, लहान साबुदाणा 120 रुपये किलो आहे. मोठा साबुदाणा 50-60 रुपये किलो असेल. कसला महागाचा साबुदाणा आणणार, शेंगदाणे चांगले आणणार, भट्टीवर नेणार, भाजून आणणार, नुसते भगर घेणार, राजगिराचं पीठ घेणार, भगर दळणार, साबुदाणा दळणार. आदल्या दिवशी सगळी तयारी. बटाटे काय, केळं काय, रताळे काय, चिप्स काय. घरचं नाही, विकत आणायचं. घरचं चांगलं लागत नाही.
घरच्याला मीठ कमी पडलेलं असतं, बाहेर जरा लावलेलं असतं ना चांगलं दुसरं मीठ, मग ते चांगलं लागतं. सगळं आणणार. एकादशी उद्या आहे म्हणून आज द्वादशमीला सकाळचा नाश्ता, दुपारचं 12चं जेवण, रोजचं संध्याकाळी 9ला जेवतो. ह्या पट्ट्या दशमीला 5लाच जेवतो संध्याकाळी. का? रात्री परत खाताना झोपताना खाऊन झोपावं. 2-4 तास मध्ये भूक लागली पाहिजे ना. म्हणजे रोजच्या पेक्षा 1 टाइम जास्त खातो दशमी दिवशी. पुन्हा एकादशीला सकाळी उठल्यापासून तहान लाडू, भूक लाडू, माहिती का? तहान लाडू, भूक लाडू, मस्तपैकी उठल्यापासून शेंगदाण्याचे लाडू काय, बटाट्याची वेफर्स काय, त्या आजकाल नवीन निघालेला नायलांचा चिवडा काय, त्याच्यामध्ये प्रकार आहेत. तिखट असतो, गोड असतो, नाही का, मऊ असतो, नरम असतो, सगळं एकावर एक दिवसभर चर खाऊन खाऊन मर, थरावर थर भर, पण एकादशी कर. असली तुमच्या आमची एकादशी झाली कवा आम्हाला भगवत दर्शन मिळायचं नाही. एक फळाहारी, एक निराहारी. काही जण निराहारी राहतात. एक ते नग्न ब्रह्मचारी. काही लोक भगवत प्राप्ती करता, भगवत दर्शना करता, अंगावरचा वस्त्राचा त्याग करतात, निघूनच फिरतात. आता सध्याची दुनिया जी आहे लोकल, सगळ्याकडे पाहिलं तर सगळ्याच्या हातात एक मोबाईल नावाची वस्तू आली, आणि ती इंटरनेट इतकं जबरदस्त आहे. जगात कुठं काय चाललंय ते इथं बसून कळतं, आणि कुणाला कळत नाही असा एकही प्राणी आता सध्या तरी मृत्यू लोकात नाही. नाही कळत असेल ते फक्त वयस्कर माणसांना, नाहीतर जन्माला आलेल्या प्रत्येक पोराला मोबाईल मधलं कळतं. जे आपल्याला कळत नाही त्यांना कळत. आजकालची जनरेशनच कशी देव झाली. जन्माला आलेल्या लहान लहान मुलांना सुद्धा मोबाईल कळतो. मोबाईल मध्ये रील पाहायला मिळतात, त्या मोबाईल मध्ये बातम्या बघायला मिळतात. परवा कुंभमेळा झाला प्रयागला. त्या प्रयागला नागा साधूची झुंडच्या झुंड यायची बघा, आणि ते मोबाईलवर सगळ्यांनी पाहिले असतात. ते नागा साधू कशा असतात, उग्र असतात, कशा करतात, संपूर्ण वस्त्राचा त्याग केलेला, नग्न अवस्थेत फिरतात, केवळ भगवत दर्शना करता. एक फळाहारी, एक निराहारी, एक ते नग्न ब्रह्म, एक ते कडे कपाट शिखरी गिरी कंदरी रिगाले. काही लोक गावाचा त्याग करतात, कुठेतरी अरण्यात जाऊन राहतात, गुफेत राहतात, भगवत दर्शना करता राहतात. एक जाठाळ गाठ्याळ. काही लोक भगवत दर्शना करता परमात्म्याने प्रसन्न व्हावं म्हणून जटाच वाढवतात. हे भले मोठ्या डोक्यावर जटा वाढवतात, एवढी मोठी. ते परवा एक ते बाईची होती बघा, व्हिडिओ होती फेसबुकवर दिसायची, तुझी जेवढी उंची तेवढ्या वर जटा होती. बाबा एवढं वजन आम्हाला 2 तास डोक्यावर पटका नीट बांधून ठेवू वाटत नाही. कुणी काढली प्रथा, कोणास ठाऊक पटका बांधायची. 2 अर्धा किती वजन असते त्याचं, पण आम्हाला तेवढं सहन होत नाही. त्यापैकी एवढी मोठी जटा कशा करता? केवळ भगवंताने आपल्याकडे पाहावं. एक नकधारी ढिसाळ. काही लोक नकच वाढवतात. एक साधू होता, एक वर हात करून असं उभारला होता बघा, डावा हात वर करून. त्याचा हातच खाली येत नव्हता. का? तो वर करून करून तो त्याची तपश्चर्या होती. एक नकधारी ढिसाळ. एकाचे नख वाढले होते, असा हात वर केला की तिथून नख जमिनीपर्यंत जायची. एवढी नख. सगळा खटाटोप कशा करता करतात? केवळ स्वतःच्या जीवाचा उद्धार होण्याकरता, भगवत दर्शना करता करता. पण तरी सुद्धा परमात्मा त्यांना दर्शन देत नाही. त्यांच्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचं ज्ञान देत नाही. नामदेवराय म्हणतात, परमात्म्याच्या बाबतीत बोलत असताना, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी, योगिया
तसी तो आम्हापाशी मागे पुढे परमात्मा योगी जपी तापी ध्यानी संन्यासी यांच्या स्वप्नात जात नाही, त्यांच्या स्वरूपाची प्राप्ती करून देत नाही. तोच परमात्मा ह्या हरिभक्तांना त्यांच्या माग पुढे राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया आघात निवार. देवभू त्याच्यामुळं नामदेवराय परमात्म्याशी बोलत असताना, देवाला मागणी मागत असताना दुसरं काय मागत नाही. नामदेवरायचा आणि देवाचा संवाद आहे, बोलणं आहे. मग देव आमच्याशी का बोलत नाही? आम्ही भक्ती करतो, आम्ही गळ्यात माळ घातली, आम्ही पंढरीची वारी करतो, आम्ही एकादशी करतो, आम्ही व्रत वैकल्य करतो, आमच्याशी का देव बोलत नाही? त्याचं कारण असं आहे, तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ती भक्तीच आहे. पण काय पण म्हणलं की मागचं पुष्ट जात. तुमच्या आमची भक्ती अज्ञानाची आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. तुमच्या आमची भक्ती अज्ञानाची आहे. तुम्ही आम्ही भक्तच आहेत. संत महात्मीही भक्तच आहे. संतांची भक्ती पराकोटीची आहे. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहून वास अनेकाची. काय झालं, तुकोबारांच्या जीवनामध्ये मोठा एक दुष्काळ पडला. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एका अन्ना करता. एवढा मोठा भयानक दुष्काळ होता. त्या दुष्काळामध्ये ज्या महाराजांचं स्वतःचं वाण्याचं दुकान होतं, वाण्याचं म्हणजे किराणा मालाचं, आजच्या भाषेत मॉल, थोडक्यात स्वतःचं किराणा मालाचं दुकान, त्या तुकोबारांच्यावर परिस्थिती अण्णा दशा आली तेवढा दुष्काळ असेल बघा. भयानक दुष्काळ. पण महाराजांची वृत्ती सद्विवेक जागृत असल्यामुळं महाराजांनी जेवढं होतं तेवढं सगळं वाटलं गोरगरिबाला. कमी पडलं म्हणून द्रव्य मोडलं, त्याचं अन्न खरेदी केलं, तेही वाटलं. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. अन्न मात्र देत असताना सगळ्यांना सरसकट द्यावं, द्रव्य देताना विचार करावा. द्रव्य पात्र विचारून. आपण कोणाला देतोय पैसा? धर्मराजाने 4 आणे दान दिले हो, 4 आणे फक्त. कोणाला दिले? कोळ्याला दिले. त्या कोळ्याने त्या 4 आण्याचा सूत घेतलं, त्या सुतापासून जाळी बनवली, त्या जाळी बनवून समुद्रात जायचा, नदीत जायचा, ते टाकायचा, ते मासे पकडायचा, ते मासे विकायचा. धंदा कोणी केला? कोळ्याने केला. शिक्षा कोणाला भोगायला लागली? धर्मराजाला. धर्मराजा जेव्हा शेवट सगळं पांडवी सगळं झालं, द्वापरयुग संपत आलं, निजधामाला जाताना दुर्योधनाला भेटण्याकरता म्हणून यमलोकात गेला. तेव्हा नरकात जात असताना यमाला पाहून, दुर्योधनाला पाहून एवढा हात त्या रव कुंभात नरकात घातला धर्मराजा. परत लक्षात आलं, अरे माझा एवढा तरी हात नरकात का गेला? आयुष्यात मी कधी असत्य बोललोच नाही, आयुष्यात मध्ये कधी पापच केलं नाही, तरी सुद्धा मला शिक्षा का? प्रश्न पडला. भगवत भक्त आहेत. सगळं झालं, चित्रगुप्ताकडे गेले, त्यांना बोलवलं, काढा म्हणले माझं खातं, मला कळलं पाहिजे माझे हात एवढे नरकात का गेले. किती गेले होते? फक्त मुठा गेल त्या दोनच मुठा गेल त्या नरकात. तर धर्मराजाला प्रश्न पडला. चित्रगुप्ताला बोलवलं, वही खाती काढायला लावली. पुण्य 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 पुण्य, पाप हा विषयच नाही. निघता 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 फक्त एक ठिकाणी 4 आणे कोळ्याला दान दिल्याची नोंद निघाली. तुम्ही 4 आणे दान दिलते का म्हणले कोळ्याला? मग लगेच काढा तारीख, वार, मिती. हो दिले होते. मग त्याचं पाप आहे. अहो म्हणले मी 4 आणे दान दिले फक्त, आणि तुझं एवढं पाप? हो, त्या कोळ्याने तुमच्या 4 आण्याचा सूत आणून जाळी तयार करून मच्छीमारीचा धंदा केला, त्याचं पाप आहे म्हणजे तुम्हाला लागलेलं हे. आता विचार करा, आपलं नरकात काय काय जाणार आहे. विठ्ठला द्रव्य पात्र
विचारून द्रव्य देताना कुणालाही पैसा देऊ नये. देत असताना तो पात्र बघावं ते चांगला आहे का, द्रव्याचा विनियोग चांगला करेल का. तुकोबरायांनी सगळ्यांना अन्न वाट. त्यांच्यावर परिस्थिती इतकी बिकट आली की महाराजांची एक पत्नी स्त्री एकांना न करिता मेली. मोठी पत्नी असलेली, तिला दम्याचा विकार असलेला, अन्न दशा झाली तिची, अन्न करून गेली बुवा. महाराजांची चित्ताची अवस्था जी होती सम होती. सुखदुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. भगवत भक्त सुख दुःखाला घाबरत नाहीत. अनुकूल परिस्थिती आली म्हणजे हर्षून जात नाहीत. प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे खेद व्यक्त करत नाहीत. माझं हेही नाही तेही नाही, वेगळा तो ही असून अशी समाधान चित्ताची अवस्था असलेली महाराज पंढरपूरच्या वारीला आले. पंढरपूरची वारी नेमाप्रमाणे, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ. महाराज आले, पण वारी करणं हा विधी आहे. ऐका, नुसतं यायचं, कुठेतरी कोपऱ्यात गाडी लावायची, चंद्रभागेला जाऊन पाय धुवायचे, एक येडा मारायचा, गावाला पेढा वाटायचा आणि घराकडे यायचं. ह्याला वारी म्हणत नाही, त्याला हेलपाटा म्हणतात. ह्याला हेलपाटा म्हणतात. वारीचा विधी आहे. चंद्रभागे स्नान, विधी तो हरी कथा, समाधान चित्ता सर्व काळ. वारकऱ्यांनी नवमीला मुक्कामाला यावं पंढरपूरला. दशमीचं चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे, पुंडलिकरायचं दर्शन घडलं पाहिजे. तुकोबराय आले, पुंडलिकराय चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायचं दर्शन केलं, महाद्वार घाट सोडून वर गेले, तुकोबरायचं दर्शन घेतलं, नामदेवरायचं दर्शन घेतलं, रावळात दर्शनाला गेले. पंढरीराय विटेवर उभारले होते. समचरण दृष्टी विटेवरे साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती. देवाला सगळं माहित आहे, कळत नाही का त्याला. न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी देवाला कळत नाही. दुष्काळ पडलाय ना, असं झालंय, महाराजांची पत्नी गेली, माहित नव्हतं, सगळं कळत. तुकोबराय नेमाप्रमाणे दर्शनाला आले. त्या काळातला नेम असा होता, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे. वारकऱ्यांनी देवाच्या सिंहासनावर चढायचं, देवाला कडकडून मिठी मारायची, खाली उतरायचं, मग देवाचे दर्शन घ्यायचं. एवढा त्यावेळेस वारकऱ्याला मुभा होती. महाराज तुकोबराय चढले, आलिंगन दिलं, दर्शन घेतलं, भाग गेला, दीन गेला, अवघा झाला. देवाकडे पाहत असताना तुकोबरायांशी परमात्मा बोलू लागले, या महाराज. तसं आम्ही म्हणतो की नाही, वारकऱ्याला आला का, कस काय तुमचं गावाकडे बरं आहे का, पाणी बिनी बरं आहे का, पिकं बरे आहेत का. तसं परमात्मा तुकोबरायांची चौकशी करू लागली. या महाराज, बरं आहे का सगळं, ठीक आहे. तुकोबरांनी काय उत्तर द्यावं सांगा. आता तुम्ही सगळे प्रापंचिक लोक, काय अपेक्षा आहे तुमची, काय अपेक्षा आहे. तुकोबरांनी काय उत्तर द्यावं. तुकोबरायांना देवाने विचारलं, बरं आहे का, तुम्ही आम्ही असतो तर आधी भोकाडच पसरला असतं. काय द्यावा, काय करत कुठे पाऊस असतो वय, आम्ही अगोदर भोकाडच पसरला. म्हणजे तुकोबराय होते. तुकोबराय म्हणजे तेव्हा आम्हाला काय कमी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. आमच्या नशिबात शिमगा नाहीच, रोज दिवाळी आहे. शिमग्याला सुद्धा शिमगा कसं मानायचं, पुरणाची पोळी खातो आपण. असतील ना तुमच्याकडे शिमग्याला पुरणाची पोळी. आमच्याकडे ते मंत्र आहे, होळी रे होळी. तुमच्याकडे आहे का. शिमगा म्हणजे आमचा सण आहे, आम्ही त्या दिवशी पुरणाची पोळी खातो. शिमगा कसं मानायचं, रोज नित्य योग्य चाललंय. काय म्हणता मग. हो, आनंदात तुझ्या राज्याने आम्ही सुखात आहे. परमात्मा म्हणू लागला, अहो दुष्काळ पडला, बरं झालं. अहो तुमची पत्नी, बरं झालं, बाईला मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. हे फक्त तुकोबरांनीच म्हणावं, इतर कुणी सुद्धा म्हणू नये. वयाच्या 80व्या वर्षी जरी बायको मिली तर लोक देवावर दोष ठेवतात.
देवाला बघवलं नाही हो आमच्या म्हाताऱ्याला नेलं म्हणते. मला का तुझ्या 80 वर्षाची म्हातारी एक, त्याला 16,108 आहेत, 101 देखण्यात, तुझी नक्की तिथं कुठं लावायची पासंगाला पुरायची. पण लोक देवान नेली म्हणते, मेलं की देवान नेली म्हणते. नाचणार म्हणतो का देवान दिला म्हणून, म्हणतो का? लय कष्ट केलो, लय नवसं केली, लय असं केली, लय दवाखाने फिरले, लय ठिकाणी औषध खाल्लं, मग आम्हाला पोरगा झाला. अरे आम्ही दुःख झालं की देवावर ढकलतो, सुख म्हणलं की मी केलं. असं नाही, चित्ताची जी समानता आहे, समानता महत्वाची. सुख दुःख कसं बी असो. नामदेवराय देवाशी बोल, आपण देवाविषयी बोलत असताना प्रापंचिक बोलतो म्हणूनच देव आमच्याशी बोलत नाही. संतांशी का बोलतो, त्याला पक्क माहिती ह्यांच्याशी बोलल्यानंतर हे प्रपंचाच्या गोष्टी काढत नाहीत, म्हणून परमात्मा त्यांच्याशी संवाद साधतो. नामदेवराशी संवाद साधत असताना परमात्मा म्हणू लागला, नामदेवा अरे बाबा, माझ्या प्राप्ती करता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, ध्यानी ध्यान लावतात, संन्यासी संन्यास घेतात, पण मी कुणाला कळत नाही, आकळत नाही. अरे पण तुझ्या बरोबर मी जेवतो काय, तुझ्या बरोबर राहतो काय, तुझ्या बरोबर तू म्हणाल तसं करतो. नामदेवरांच्या जीवनाचा आढावा जर घेतला तर नामदेवरांना भगवत दर्शन वयाच्या 12व्या दिवशी आहे. नामदेव पुत्र झाला, विठो बारशास्त्री आला, काळी चोळी पेरण, शेला मुंडासा घेऊन, तरी बिंदली मातली, नाना रत्ने मुक्ता फळी, अवघी आनंदली चित्ती, पायी लोळण घालती, म्हणे याचे नाव कांदा, अशी जणीस आनंद होय. नामदेवराय वयाच्या 12व्या दिवशी परमात्मा नामदेवराला दर्शन दिलं. वयाच्या 5व्या वर्षी नामदेवराय बरोबर देवाने नैवेद्य जेवला, दूध पेला. नामदेवराय उठ म्हणलं की उठायचे, बस म्हणलं की बसायची, एवढा अधिकार नामदेवरायांचा. आपल्या घरी जर का पाहुणा कोणी आला तर आपण त्याला आधी रामराम घालतो का तो आपल्याला रामराम घालतो? आपण त्याला रामराम, या पाहुणं रामराम म्हणतो. पण नामदेवराच्या बाबतीत उलट होत. नामदेवराय जेव्हा रावळात जायचे तेव्हा नामदेवराय रामराम घालत नव्हते, परमात्मा रामराम घालायचा. नामाचा राऊळासी,
देव बोले त्यासे परमात्मा नामदेवाशी बोलायचा. या महाराज, नामदेवाचं काम काय? विना घेऊन या करी नामा रावळा भीतरी. रोज नामदेवरायांनी गळ्यामध्ये विना घ्यावा, हातात चिपळ्या घ्याव्या आणि रावळात जाऊन परमात्म्या पुढे भजन करावं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. नामदेवराय म्हणतात, पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा, आम्हाला दुसरं माहीतच नाही, उठावं भजन करत बसावं, बस एवढंच आमचं काम. त्या भक्तीचा परिणाम परमात्मा सगुण रूपाने नामदेवराय बरोबर प्रगट व्हायचे. नामदेवराय म्हणल तसं राहायचे. नामदेवराय बरोबर जेवण करायचे, दूध प्यायचे, बसायचे, बोलायचे. रुक्मिणी मातेच्या मुखातलं वाक्य, देव जेवी सवे आणि ऐसी ज्याची देवा सवे. इथं सवे शब्द दोनदा आला. परमात्मा त्याला सवय लागली होती. काही लोकांना सवय असते जेवायला बसल्यावर एकटं कधी जेवत नाही, कोणतरी बरोबर असावं लागतं, त्याच्याशिवाय त्याला जेवणच जात नाही. भले कोण नाही मिळलं तर गावात फिरवून येईल, जे हाताला जे समोर दिसेल त्याला हाताला धरून घरी आणल. मी जेवलं, नको जेवू, ताटावर बस, नुसतं 2 घास खाल्ल्यासारखं कर, पण माझ्या करणं तिथं चल. तू जवळ बसल्याशिवाय मला 4 घास जेवण जाणार. असली माणसं पूर्वी होते, आता नाहीत. आताचा काळ बदललाय, आता सगळं बदलत चाल. देवाला सवय होती कोणती? रोज नामदेवाला जवळ घेऊन बसायचं, रोज नामदेवराय बरोबर जेवण करायचं, ही सवय देवाला होती. देव जेवी सवे ऐसी ज्याची देवा सवे. नामदेवराशिवाय देवाला जेवण जात. एवढे नामदेवराच्या भक्तीला परमात्मा बोललेले. परमात्मा म्हणू लागले, नामदेवा, अरे तुला काय मागायचं ते माग, मी तुला द्यायला तयार आहे. तुला वैकुंठ देऊ का, तुला त्रिभुवनाचं वैभव देऊ का? नामदेवराय म्हणतात, देवा, अरे आम्ही भक्त, आम्ही हरी भक्त, तू आम्हाला प्रसन्न होतो, तू आमच्या म्हणण्यासारखं वागतो. का वागतो माहितीये का? आम्ही जी तुझी केलेली भक्ती आहे ना, ही तुला आवडणारी केली म्हणून तू आमच्याशी बोलतो. देवाला आवडणारी भक्ती वेगळी. आपल्याला सगळ्याला देव आवडतो, आवडतो ना, म्हणून आपण या मंडपात जमलोय, म्हणून आपण पंढरीला जातो, म्हणून आपण सप्त्यामध्ये भाग घेतो. हरी कीर्तन हरिभक्ती कशामुळे करतो? आपल्याला देव आवडतो म्हणून करतो. पण आपल्यातले किती देवाला आवडतात? का आवडत नाही? छाती ठोकपणे मी आवडतो देवाला म्हणून. आहे का आपल्यातला कोण असा छातीवर हात पडवून सांगणार, हो हो मी देवाला आवडतो? म्हणतो का कोण? नाही. आपल्यातला देवाला का आवडत नाही? आपली जी भक्ती आहे, आपली भक्ती निराळी, आत्म्यांची भक्ती निराळी. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. नामदेवराय म्हणतात, देवा, अरे तुझ्या प्राप्ती करता या सुखाकारणे शिर करवती फोडिले, दुर्जय तोडिले मायाचा. पूर्वीचा काळ जसं झाडं कापण्याकरता सुतार लोक पहिलं काय वापरायचे? करवत वापरायचे. जेवढा मोठा बुंदा तेवढी मोठी करवत असायची, दात्र्या मोठ्या असायच्या त्याच्या. मग ती एका माणसानं नाही चालवायची, त्याला 2 माणसं लागायची. एकाने पलीकडे बसायचं, एकाने अलीकडे बसायचं, एकाने डावा पाय लावायचा, एकाने उजवा पाय लावायचा, ती मूठ धरायची, अशी करवत चालायची झाडाच्या बुंद्यावर. मग ती बारीक बारीक तुकडे करायची. ती करवत चालवत असताना त्या झाडाला किती वेदना होत असतात. झाड सजीव आहे का निर्जीव आहे? सजीव आहे ना. सजीव झाडावर ती करवत चालत असताना त्याला किती वेदना होत असतील सांगू शकता? नामदेवराय म्हणतात, तेवढ्या वेदना आम्ही सहन केल्या. या सुखाकारणे शिर करवती पुढिले, आमच्या मस्तकावर आम्ही ती करवत फिरवली. कशाचं एवढं दुःख झालं? दुर्जय तोडिले मायाजाळ. मायाजाळ तोडण्याकरता, हे काय सामान्य आहे का मायाजाळ तोडणं? त्याला मी म्हणणारे या मायाजाळात फसले महाराज. दैवी यशा गुणमयी मम माया दुरत्या मामेवये प्रपद्यंते माया मेताम तरुण. चांगलं सोपं एवढं. माझं घर,
माझी शेती, माझी बायको, माझी पोरं सोडून भक्ती करणं सोपं आहे? नामदेवामध्ये आम्ही केलं आणि त्या भक्तीच्या बळावर तू आम्हाला प्राप्त झालास आणि आम्हाला सांगतोय तुला वैकुंठ देईन, तुला त्रिभुवनाचं वैभव देईन. नामदेव म्हणतात नको. काय करायचं त्या वैकुंठाला? वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आडाडे घालू अरे आम्ही भक्त, आम्हाला वैकुंठाचं काही नवल वाटत नाही. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखाना, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा. अरे काय करायचं वैकुंठाचं? अरे बाबा वैकुंठाचं सुख सुद्धा एक ना एक दिवस नाश पावणार, पण हे जे हरिभक्तीचं सुख आहे, अद्भुत हा रस कथा काळी नामाचा, हे अविनाशी सुख आहे, अविड असं असलेलं सुख आहे. आम्हाला त्या भक्ती सुखा पुढं वैकुंठाचं सुख तुच्छ वाटतं. विठ्ठलाईचे सुख नो हे भक्ती रस, तुझे ऐसे सुख नवे भक्ती रास. विठ्ठलाईचे सुख नो हे भक्ती रस. तुझे ऐसे सुख नवे भक्ती रास. पुढता पुढती आस सेवावी, पुढता पुढती आस देवा पुढता पुढती आस सेवावी. पुढता पुढती आस देवा ऐसे सुख भक्ती रस, सुख भक्ती रस. विठे ऐसे सुख नो हे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवा हे देवा. आम्हाला तुझं काही नको. आम्हाला जर का द्यायचं असल तर ज्या भक्तीच्या योगाने तू आमच्याशी बोलतोस, तू आमच्या बरोबर राहतोस, ती भक्ती आम्हाला परत दे. चरण सेवा अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा. जन्म हो का भलते आती, जन्म हो भलते आते.
पाहिजे ना, आम्हाला फक्त भक्ती दे. आम्हाला तुझ्याकडून दुसरं काही अपेक्षा नाही. नामदेवाला देव म्हणता, नामदेवा, अरे भक्ती तुला करायची आहे, पण तुला माहिती आहे का, तुझा पुढचा जन्म कुठल्या युडीत मिळणार आहे माहिती आहे का? आपल्याला माहिती आहे का आपल्याला जन्म पुढचा कोणता मिळणार आहे माहिती आहे का? आणि तू कशी भक्ती मागतोस? नामदेवराय म्हणतात कुठल्याही कुळात दे, मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई, तुकोबरायचं वाक्य. ते मी साकडे घालीत नाही, हृदयावनी तुवा नवजावे देवा, तुझ्या मनाला येईल तिथं जन्म. आम्ही तुला साकडे घालणार नाही, मनुष्यच कर म्हणून. मनुष्य करसी तरी भक्तीचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. नामदेवाचा अभंग आहे. वृक्ष करसी तरी मंडपा, वृक्ष करशी तरी मंडपाचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड करशी तरी तुळशीचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. उदक करशी तरी सळियाचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. श्वान करशी तरी उच्चिष्टाचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पक्षी करशी तरी चारियाचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा, तुला काय करायचं ते कर. पाषाण करशी तरी पायरीचे निमित्ते, तुझे द्वारी वसे ऐसे करी. पाणी करायचंय कर, आमचं काय हरकत नाही, पण ते पाणी तुझ्या दारात पडलेलं असावं, सळियाचे निमित्त. वृक्ष करायचंय तुला कर, आमचं काही मत नाही. तुझं वृक्ष ते तोडून त्या वृक्षाचा उपयोग तुझ्या मंडपामध्ये केलेला असावा. झाड करायचं आवश्यक, ते झाड तुझ्या दारात तुळशीच्या रूपाने असतं. पाषाण करणार असतील अवश्य दगड कर, पण तो पाषाण तुझ्या मंदिरात जाताना पायरीला लागलेला असतो. तुला श्वान करशी तरी कुत्र करायचं कर, आमचं काही मत नाही, पण ते कुत्र तुझ्या दारातला असावं. पक्षी करायचं अवश्य, पक्षी केले तरी सुद्धा ते पक्षी तुझ्या दारातला असावा. तुला जे करायचंय ते कर. जन्म हो का भलते याती, कुठल्याही जन्मात जातीत कर, कुठल्याही कुळात जन्माला घाला, आमचं काही नाही. पण आमच्या हातनं मात्र परिण चुको हरी भक्ती, आमच्या हातनं तुझी उपासनाच घडावी, तुझी सेवाच घडावी. आम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नको. हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. ही भक्ती उपासना घडण्याकरता देवा माझं वास्तव्य पंढरीत असावं. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, हेची मज घडो जन्मोजन्मांतरी, मागणे श्री हरी नाही तुझे. काव महाराज, तुम्हाला बाहेर नको, बाहेर देवा. आम्हाला पंढरीत जे सुख आहे ते इतरत्र कुठेही आम्हाला पाहायला मिळत नाही. भक्ती करण्याकरता जे आत्यंतिक जर का जवळीक जर का काय असेल तर संत संग, संत संगतीशिवाय भक्ती घडत नाही. भक्ती असा आहे, तुकोबराय म्हणतात, संगतीच्या बाबतीत बोलत असताना मानवाला संगती ठरवती, त्याचा उद्धार होणार का पतन होणार आहे. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याच्या अधमा संत सेवी. ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे तरी संगती चांगल्याची करा, भगवत भक्ताची करा. नामदेवराय म्हणतात मला पंढरीत वास्तव्य दे, नुसतं पंढरीत नाही, संतांच्या संगतीत दे. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. हरिभक्तांच्या संगतीत राहून कशा करता, हरिभक्तांच्या संगतीत दुसरा काही विषयच नसतो. वैसता संताची संगती, कळवाले कमळापती, आपले 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 कुणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. संतांच्या संगतीत कळतं खरं काय खोटं काय. परमात्मा संतांच्या संगतीतच राहतो. सोयी वजे सुख अति सुखावनी, उभे ते अंगणी वैष्णवांच्या संतांच्या संगतीतच परमात्मा मिळतो. नामदेवराय म्हणतात देवाने विचारलं झालं का तुझं मागणं? नामदेवराय म्हणतात नाही. पंढरीचं वास्तव्य, हरिभक्ती, संत सर्व संतांच्या समागम किती दिवस, नामा म्हणे कमलापती, हेची द्यावे
पुढतो पुढती जन्मोजन्मी मला हेच दे, त्याच्याशिवाय मला दुसरं काही नको. आता फक्त एकच शंका आहे, कीर्तन आटपतो याची देवा पै मागत चरणसेवा अखंडित. चरणसेवा म्हणजे काय? चरणसेवा म्हणजे देवाचे पाय दाबत बसणं, त्याला चरणसेवा म्हणायचं. देवाच्या घरी राहण्याला काय म्हणायचं, नेमकं काय चरणसेवा म्हणजे काय? चरणसेवेचा अर्थ जर का सोपा सांगायचा झाला, तुकोबराच्या भाषेत घालू लोटांगण महाद्वार. परमात्म्याची उपासना करत असताना हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी देवा हरिनाम कीर्तन, मुखाने भगवत नामचिंतनाचा अट्टहास, संतांचं सेवन, संतांची सेवा घडणं, असं आहे. भक्ती करत असताना संतांपाशी मर्यादेने राहावं, संतापाशी बहु असावी मर्यादा. संतांच्या बरोबर राहत असताना मर्यादेने राहावं, संतांच्या संगतीत राहावं, भगवत नामचिंतनाचा अट्टहास असावा. घालू लोटांगण महाद्वारी, लोटांगण या शब्दाचा अर्थ नम्र असावं, नम्रता असावी. आता नम्रता गेली नांदायला, आता नम्रता राहिलीच नाही. आता थोडंफार काय झालं की माणसाला अहंकार होतो. नाही, भक्तीमध्ये अहंकाराला स्थान नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. घालू लोटांगण महाद्वारी या शब्दाचा अर्थ भगवत भक्ता उपासना करत असताना नम्रतेने भगवत भक्ताच्या संगतीत पंढरीमध्ये, त्याचाच अर्थ चरणसेवा अखंडित. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बोला पुंडली वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम. नामा म्हणे कमळापती हेच द्यावे, पुढतो पुढती सेवा आटोपली. का आटोपली? आता कीर्तन झालं की लगेच ज्ञानेश्वरीचा दीपोत्सव होणार आहे ना. म्हणून सेवा आटोपली. ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या वारकऱ्याचा प्राण आहे, प्राण. आपल्या गावात ज्ञानेश्वरीचं पारायण घडतं, हे खूप मोठं भाग्य आहे. हल्ली ज्ञानेश्वरी कोण वाचतच नाही. ज्ञानेश्वरीचं प्रवचन बंद झालीच गावोगावची, ज्ञानेश्वरीचे वाचक कमी झाले. असं करू नका बाप हो. ज्याला जीवनात उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी. नामदेव म्हणतात, काय सांगावं ज्ञानेश्वरीचा. नामदेवचा ज्ञानोपरायणला माऊली पदवी पहिल्यांदा नामदेवने दिली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. कशा करता पदवी दिली माऊली? काय कारण आहे? तर ज्ञानोपराने तेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोपरायांनी गीतेवर भाष्य करत असताना ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या आमच्या करता रचला हो. नुसता रचला नाही, भवार नवीन नाव उभारी. भवसागर तरुण जाण्याकरता नाव आहे ज्ञानेश्वरी रूपी. हो, काही लोक म्हणले महाराज आम्हाला शाळेत घातलंच नाही, आम्ही अक्षर शून्य, आम्हाला काय वाचता येतं, काय करायचं? नामदेव म्हणतात नको वाचू, जा नुसतं श्रद्धेने जवळ येऊन बस. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नाते. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी केली. आहो नाही वाचता आले तरी नुसतं श्रवण. आम्ही लहानपणी बघितलेत वारकरी, काय काय अक्षर शून्य, अंगठा बहादर, निशाने अंगठा बहादर, पण नाठाचं प्रकरण खडखडीत म्हणायचे, समाधीचे प्रकरण खडखडीत म्हणायचे, ज्ञानेश्वरी खडखडीत, तुकोबाराचे अक्षर खणखण. ज्याला दिसतंय वाचता येते तो काय पाठ करल,
त्याच्यापेक्षाही चांगले पाठ असत खडं पाठांतर म्हणायचं त्याला. खडं पाठांतर या शब्दाचा अर्थ रात्री झोपेत जरी विचारलं तर लावा महाराज ह्याचा पुढचं काय सांगितलं पाहिजे. त्याला म्हणतात खडं पाठांतर. कशामुळं? ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचा अधिकारच तेवढा. कुणीही या कसेही या सेवन करा. ज्ञानेश्वर ज्याला जीवनामध्ये उद्धार करून घ्यायचा आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी उभे अनुभवावे बास. उद्धार करून घ्यायचा असेल तर आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल 9,000 आहेत, नका ओव्या 9,000च्या एक उभे अनुभवावे. त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आता दीपोत्सव आहे, नाहीतर आम्ही फडकरी माणसं कीर्तनाला घाबरत नाहीत. आम्ही 2-2 काय 3-3 तास काय आमची कीर्तन चालते. मी त्याला भानगड नाही. पण आता ती कुंतीचा घास पुढे घेतल्यासारखं केलाय. माहिती ना कुंतीचा घास? भीमाची परीक्षा बघितली होती, तसं ती गोष्ट झाली. ते ज्ञानेश्वरी पारायण म्हणली की मी बी आवर्त घेतलं. पुढं सगळ्या समाजाला ज्ञानेश्वरी वाचताना उल्हास आला पाहिजे. आनंदाने उल्हासाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणून टायमाच्या आधी 5 मिनिटं नामा म्हणे कमळापती हेच द्यावे पुढतो पुढती. आपण सुद्धा परंपरेने आपल्या गावातला उत्सव गेली 7 दिवस बी आपण पारायण केलं. कोणी हरिपाठाला आला असेल, कोणी कीर्तनाला आला असेल, कोणी काही सेवा केली असेल. प्रत्येकाला अधिकार आहे. परमार्थामध्ये हे सतरंजी टाकणं सुद्धा एक सेवा आहे महाराज. ऐकलं का? टाळ गोळा करणं, टाळ वाजवणं, पकवाज वाजवणं एवढी सेवा नाही. घेतलं काहीही करा ती एक सेवा आहे. ती एक आपलं साधन आहे. आणि ते करत असताना आपलं परमात्म्याला मागणं आपलं कर्तव्य. आपण बजावली ना सेवा, आपण सेवा केली मग त्याला मागावं. पण काय मागावं? प्रापंचिक कधी मागू नये. प्रापंचातलं मागितलेलं सरत नाही, पुरत नाही. परमार्थातलं मागितलेलं सरत नाही. देवाला मागावं, देवाचं नाही, देवच मागावा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई,
सेवा हे सेवा चरण सेवा चरण सेवा अखंडित हेती देवा भगत हेती देवा विठ्ठल दे दे विठ्ठल बोला पुंडली वरदारी श्रीनाथ देव जगारा जय विठ्ठल दे दे विठ्ठल जय विठ्ठल दे दे विठ्ठल बोली लीले कुरे राजमा पराध महाराज तुझे सीता राजमा पराध महाराज तुझे सीता क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम देव तुकाराम. धन्यवाद. विनंती करतो की या ठिकाणी महाराजांना श्रीफळ देण्यासाठी पुढे उपस्थित राहायचे. त्याचबरोबर यानंतर ज्ञानेश्वरीची सांगता दीपोत्सव होणार आहे. कुणी मंडपातून बाजूला जायचं नाही. वाचकांना विनंती आहे की आपलं असणारं सर्व पूजेचं साहित्य घेऊन या व्यासपीठावरती यायचं आहे. सकाळची संत भोजनाची पंगत महेंद्र बबन नाळे आणि आत्ताची संत भोजनाची पंगत सखाराम पदुनाळे यांची होणार आहे. त्याचबरोबर यानंतर सार्वजनिक जागर होणार आहे दीपोत्सव झाल्यानंतर. त्याचबरोबर अन्नदानासाठी सर्वांनी या ठिकाणी थांबायचं आहे. उद्या सकाळी 4 ते 6 काकड आरती, नंतर हनुमंतरायांचा जन्मोत्सव बरोबर 6:15 वाजताच आपण इथं उपस्थित राहायचं आहे. बरोबर टायमिंगला या ठिकाणी फुलं फोडली जातील. नंतर 8 ते 10 वाजेपर्यंत दिंडी प्रदक्षिणा, यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. सर्व टाळकरी माळकरी गावकरी यांनी उद्या सकाळी दिंडी प्रदक्षिणेसाठी उपस्थित राहायचं आहे. बरोबर 10 ते 12 वाजता या ठिकाणी कीर्तन होणार आहे. हरिभक्त पारायण अच्युत महाराज शिंदे तावशी यांचं सुंदर असं काल्याचं कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनाचं सौजन्य श्री बाबासो भिवा नाळे यांचं आहे. तरी उद्याच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे. मी या ठिकाणी गुरुजींना विनंती करतो की महाराजांना श्रीफळ आणि मानधन द्यायचं आहे. पुंडली कवर्ज हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. त्याचबरोबर आज संध्याकाळची विनयाची पाळी, सार्वजनिक या ठिकाणी पाळी, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. नंतर हळद कुंकू तांदूळ ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाक मश्वथं प्राहुरव्यम्
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्वर्धं प्रसुता तस्य शाखा पुनः प्रवर्धा विषय प्रबालाः अधस्य मूलानि सन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह ततोपलभ्यते नान्तो न चादिति संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल संघर्षस्त्रेण दृढेन चित्वा तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यथा प्रवृत्ति प्रसुता पूर्वाणि निर्माणमोहाजितसङ्ग्रदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशे जीवलोके जीवभूतसनातन मनश्चेष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगनिश्चैनं पश्यन्त्यात्मनस्थितं यतन्तो प्रकृतात्मानो नैनं पश्यन्ति ते सः वेदादिते गतं तेजो जगद्भासेतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजोविद्धि मामकं कामाविश्य भूतानि धारयाम्यमोजसा पुष्पामि सौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राण्यां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतः स्मृतिज्ञानपोहनं च वेदे च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृते विदेव च द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षारक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोच्यते उत्तमा पुरुषस्त्वन्य परमात्मेदुदारद यो लोकेत्रमाविश्य वर्त्यावेश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादिभिर्चोत्तम अतोऽस्मिन् लोके वेदे च प्रतितं पुरुषोत्तम यो मामेव समूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वभजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमेदं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतस्य भारत हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोग नाम पंचदशोऽध्यायः। कार्यकर्ते मंडळींनी सर्वांना मेणबत्त्या द्यायच्या आहेत. झाली ना पूजा झाली का? प्रसाद ठेवा, प्रसादाला पाणी फिरवायचं. चला बघा बसलेली मंडळीने हा गो तुमचा हात. चला अनिकेत नेरकर या पुढे या. हे बघा या ठिकाणी फक्त एक दीपोत्सवावरची ओवी म्हटल्या जाईल. सर्वांनी पाठीमागे ती ओवी म्हणायची. मी अविवेकाचे काजळे. बोला सर्वांनी. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. योगिया पाहे दिवाळी निरंतर. योगिया दिवाळी निरंतर. मी अविवेकाचे काजळे. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळे. फेडोनी विवेक दीप उजळे. योगिया पाहे दिवाळी निरंतर. योगिया दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळे. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक
दीप उजळी श्रेडोनी विवेक दीप उजळी योगी पाहे दिवाळी निरंतर योगिया पाहे दिवाळी निरंतर कुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय श्री संत शिरोमणी सावता सावता महाराज की जय जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की की जय जय. बोलो रे भाई सब संतन संतन की की जय जय हे बघा आता आपण 2 मिनिटं सर्वांनी माऊलीचं ध्यान करायचं आहे. सर्वांनी डोळे झाका ज्यांनी पारायण केलं ज्यांनी नाही केलं त्यांनी सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजाचं 2 मिनिटं ध्यान करायचं आहे. आणि आपल्या मनात जे काही इच्छा असेल ती माऊलीकडे प्रगट करायची आहे. आणि माऊली ती आपली इच्छा पूर्ण करतील. कारण काय करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. माऊली मेलेले माणूस जुत्त उठवितात. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. पण काय करणार नाहीत माऊली आपली इच्छा पूर्ण करतील. म्हणून 2 मिनिटं माऊलीचे ध्यान करा. पुंडलिकावरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय जय बजरंग बली की जय. लाईट लावा आता. उभा वा मांगे रखमाई दिशे दिव्य शोभा पुंडलिका भेटे परब्रह्मा आलेगा चरणी वाये भीमा उदरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय देव. तुळसी माळ गळा कर ठेवणे कटे कासे पितांबर कस्तुरी लाटे देव सुरवर निते येते भेटे गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे झुलगा जय देव जय देव. आषाढी कार्तिके भक्तजन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र त्या होय मुक्ती केशवाचे नामदेव भावे वाळीते जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे झुलगा जय देव जय देव. सत्राने उडाने उकार वदने करडमळ भूमंडल सिंधुदळ गगने गडबडले ब्रह्मांड दाखे त्रिभुवने सुरवर्णर निशाचर झाले भुवनी जय देव जय हनुमंता तुमचे ने प्रसाद दावे त्रतंता जय देव जय दुमदुमले पाताळ उतला पडते शब्द तरतला धरली मादिला केद कडाळीले पर्वत उडगण उचिद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता तुमचे ने प्रसाद दावे कृतांता जय देव जय आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गोय बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दने पायी तकची ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारले कैसे तुकोबाचे अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मननी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा आलिंग लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाय नरभ तुझे प्रेमी आलिंगन आनंद भोजन भावे वाळीन मने नामा ठरल रखमाय ठब्बा रखमाय ठरल रखमाय ठब्बा बसा खाली वागेदने तोषावे
तो सोने मज द्यावे पसाय दान हे जे कळाची व्यंकटे सांडो तया सत्कर्मे वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरिष्टांची मांद्याळी अनवर्त मंडळी भेटुतया भूता चला कल्पतरुचे आरव चैतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन मार्तंड जेता पैन ते सर्वाईसदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिने लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टा दृष्टी विजय होवा विजय इतमने श्री विश्वेश्वरा हो आहो इलदान पसाहो येणे वरिज्ञान देव सुख्या झाला येणे वरिज्ञान देव सुख्या झाला येणे वरिज्ञान देव सुख्या झाला हरि ओम शांती 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 पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पवन सुत हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री संत सावता महाराज की जय सर्वांनी मेणबत्त्या सर्वांनी ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायचं. ज्ञानेश्वरी सांगता झालेली आहे. बाकीची मंडळी पंगती धरू शकतात. ते महत्वाचा प्रसाद आहे. ज्ञानेश्वरीचे दर्शन घ्या बाकीची मंडळी आणि नंतर जेवायला बसा. ज्यांनी कोणी दक्षिणा 7 आणली दिवस असेल तर पारायणाला वेळ भेटला नाही, पण आता या सांगतेच्या निमित्ताने सर्व मंडळींनी ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्यायचं आहे आणि पलीकडे जेवायला जेवाय- बसायचं आहे बरं का. जेवाय बसलं तरी चालतंय, काय अडचण नाही आता. आणि ज्यांनी दक्षिणा आणली त्यांनी या ज्ञानेश्वरीवर ठेवायची आहे विठ्ठल महाराजापाशी. हे बघा या ठिकाणी ज्ञानेश्वरीला वस्त्र अर्पण करतात. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचे जे वाचक व्यासपीठ चालक त्यांना सुद्धा पोशाख असतोय. तेव्हा हा पोशाख आमच्यावरती नितांत प्रेम करणारे गोपाल भाऊ नाळे ते या ठिकाणी वस्त्र अर्पण करतील. या विठ्ठल महाराज आपला सत्कार घ्या. वाचकांना दिला वाटा. बाकीचे जेवाय बसले तरी चालेल, काय अडचण नाही. हा पंक्तीला बसा. आणि जे आपापली ज्ञानेश्वरी आहे ते घेऊन जा. पावत महिला जेवायला आहेत, शिल्लक अजून काही करू नका, पण मध्ये वाढायला जागा ठेवा. राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम म्हणा, हरे म्हणा. राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम म्हणा, ऐकून आवाज येत नाही हरे इकडं. हरे. महिला हरे मंडळ. कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम आवाज कमी झाला महिला मंडळ, राम जोरात. राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण झाली कृष्ण का वाढ झाली कृष्ण का? हरे हरे ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्म ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मागुणो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु महाविद्विषावहै. ओम शांती शांती शांती. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सावतामाळी महाराज की जय बजरंग बली की जय
बिना ह्याच केले म्हणजे बिना गॅसचं बिना बचत सगळे लोक वर्गणी सरपणात नाही सगळं हे झालं. नाही, live दिसत सगळं.